काय आहे नक्की सुवर्णप्राशन? बाळांना कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत आपण हे देऊ शकतो? नक्की पुष्य नक्षत्र म्हणजे तरी काय? शिवाय सुवर्णप्राशनाचे फायदे काय असतात? यांचे डोसेस किती आहेत? या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. सुवर्ण घातलेलं औषधयुक्त फॉर्म्युलेशन जेव्हा बाळाला दररोज किंवा पुष्य नक्षत्राच्या दिवशी चाटवलं जातं त्याला आपण म्हणतो सुवर्णप्राशन. याच्या घटक द्रव्यांमध्ये मुख्यतः शंखपुष्पी, वचा, ब्राह्मी, जटावंसी यांसारख्या मेध्य द्रव्यांचा समावेश होतो. त्यासोबतच औषधांनी सिद्ध केलेलं शुद्ध गाईचं तूप सोबत मध आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे सुवर्ण भस्म यांचा समावेश होतो. हे सुवर्णप्राशन आपण जन्मापासून ते 16 वर्षापर्यंतच्या बाळांमध्ये देऊ शकतो. सुवर्णप्राशन हे तुम्ही दररोज किंवा फक्त पुष्य नक्षत्राच्या दिवशी देखील देऊ शकता. पुष्य नक्षत्र म्हणजे 27 नक्षत्रांपैकी एक असून आयुर्वेदानुसार हे नक्षत्र बाळांचं भरण आणि पोषण होण्यासाठी एक उपयुक्त नक्षत्र मानलं जातं. सुवर्णप्राशनाचे डोस हे प्रत्येक ब्रँडनुसार आणि शिवाय त्यांनी त्यांच्या सुवर्णप्राशनामध्ये घातलेल्या सुवर्णाच्या क्वांटिटीवरती अवलंबून असतात. आयुर्वेदानुसार जेव्हा तुम्ही सतत 1 महिना कंटिन्यू देता त्यावेळेला बाळांना ते व्याधीपासून दूर राहण्यासाठी मदत करते. शिवाय 6 महिने जर का तुम्ही त्याला कंटिन्यू दिले तर बाळ हे श्रुतधर होते, म्हणजेच जे ऐकले ते कायमचे लक्षात राहते. याच्यामुळे त्यांचं अग्निवर्धन होतं, म्हणजेच त्यांना भूक चांगली लागते. त्यांची स्मरणशक्ती, आकलन शक्ती आणि ग्रहण शक्ती वाढण्यासाठी मदत होते. सुवर्णप्राशन दिल्याने बाळाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये देखील फरक जाणवतात. हे एक आयुर्वेदिक इम्युनिटी बूस्टर असल्यामुळे बाळांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.